श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर। नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच ती घंटा देखील दाबा जेणेकरून आम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येईल। आजचा विषय ब्रह्ममुहूर्तावर आहे। ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जागे होता। तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोला। असं केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते, त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही। मग असं कसं करता येईल? तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींसाठी असू शकते, नात्यांसाठी असो, नोकरीसाठी असो, आर्थिक प्राप्तीसाठी असो, किंवा मग ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो, नक्कीच पूर्ण होते। जर एखाद्याला आध्यात्मिक सत्रात कुठेतरी पुढे जायचं असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल, तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोलू। आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण तपशिलासह सांगणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुखसुविधा मिळू शकतील। सर्वप्रथम, तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी असे लिहायला विसरू नका। प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ, ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 अशी सांगितली जाते, परंतु तरीही वेळ 3:36 सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो। जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल आणि तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ किती आहे, तर मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा। त्याच्या 1.5 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो। काही जण परदेशात राहतात, तिथल्या सूर्योदयाची वेळ तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलवर तपासू शकता। तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो 1.5 तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त होईल। आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या या उपायांनी तुम्हाला सर्व प्रकारचे सुख, सुविधा आणि आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते। कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे, कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे, कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे, कोणाला MNC कंपनीत नोकरी मिळवायची आहे, कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या संधी हव्या आहेत। काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं असतं, पुढची पोझिशन घ्यायची असते, तर काहींना मुलगा हवा असतो, तर काहींचे लग्न जमत नाही, काहींवर खूप कर्ज आहे, ते फिटत नाही। अशा अनेक प्रकारच्या घरच्यांच्या गरजा असतात। काहींना अध्यात्मात पुढे जायचं आहे, जागरण चालू ठेवायचं आहे। काहींना आकाशात प्रवास करायचा आहे किंवा परमात्म्यात एकरूप व्हायचं आहे, काहींना आत्मसाक्षात्कार करायचा आहे। प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे की त्यावेळी सर्व देवीदेवता प्रदक्षिणा घालत असतात, त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते। त्यावेळी सरस्वती माता त्यांच्यामध्ये असते। अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते। आपले पूर्वज, आपले आईवडील, आजी-आजोबा किंवा ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असत। त्यांना माहीत होतं की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे। म्हणूनच ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे आणि तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते। आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो
मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारे किंवा तरुण असाल, ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात. आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात. सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते आणि जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते. आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात. तुमचे शरीर तंदुरुस्त राहते, तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते, ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी देखील यावेळी उच्च असते. तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त 3:36 सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल. तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसलात तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून ध्यान करायचे आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. मग हे कसे करायचे? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल, अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही. तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या श्वासांवर नियंत्रण करायचे आहे, या श्वासांवर लक्ष द्यायचे आहे. आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे. जसे ते येत आहे ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका. शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल, जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल. श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे. याची विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू. यावेळी तुम्ही जागे आहात. शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते. तसेच यावेळी नामजप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या देखील संपतात. त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते. तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशांच्या अडचणी देखील आपोआप संपतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा, आपोआप यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्यासोबत असेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही जिथे बसाल त्या ठिकाणी तुम्हाला बरे वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये नामजप करून त्याचे औषधात रूपांतर करू शकता. ते ऊर्जा पाणी बनवा आणि ते त्या ग्लासमध्ये द्या आणि त्या रुग्णाला द्या. नक्कीच त्यांना खूप आराम मिळेल. आराम मिळाल्यानंतर तो आजारांपासून मुक्त होण्यास सुरुवात होईल. त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा. तुमच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल. आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल. त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. तो नामसह त्याला प्रांजल देखील म्हणतात. जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो, परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल, जागा शुद्ध असावी, उबत्ती असावी, मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. पण नामजप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नाही.
नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता. तुम्ही कुठेही बसू शकता, मग तुम्ही पलंगावर बसलात किंवा कुठेतरी खाली बसला असाल, जिथे तुम्हाला आराम वाटत असेल, तिथे तुम्ही बसलात तरी चालेल. यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता, नाहीतर तुम्ही असेच बसू शकता. मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल. जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता, तो भगवंत कोणीही असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे, त्यांचा जप तुम्हाला करायचा आहे. ते राम असू शकतात, स्वामी समर्थ असू शकतात, दत्तगुरू असू शकतात, किंवा मग कृष्ण लल्ला किंवा येशू असू शकतात. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात, तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका. आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे, त्या परमेश्वराचे नाम घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचे आहे, ते लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल, इथे 15 मिनिटे तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत, त्यांचे नाव घेत राहायचे आहे. तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे, ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे, ते अनुभवायचे आहे आणि तिच्याशी एकरूप व्हायचे आहे. जेव्हा आपण एक होऊ, तेव्हा आपण आपल्या इच्छा तीनदा त्याच वेळी बोलायच्या आहेत आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतीलच. आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते देखील तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत. ही व्यक्ती काहीतरी सिग्नल देत आहे, त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील. तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता. तुम्ही ती वेळ 30 मिनिटे देखील करू शकता. मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल, तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे, ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी. पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे श्वास सोडायचा आहे. मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे, परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे. मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे. तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल, पण तुम्हाला 15 मिनिटे नामजप करून झाल्यानंतरच हे करायचे आहे, हे विसरू नका. तुम्ही 15 ते 30 मिनिटे नामजप करू शकता. लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत पोहोचली जाते. हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे, हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे. म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. तो जात आहे, त्याने सर्वांना दिले आहे. संपूर्ण सृष्टी त्याची आहे, त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल, तो नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्टेड राहायचं आहे. मेसेज कसे कनेक्ट करतात, त्या पद्धतीने याची पद्धत आम्ही तुम्हाला सांगितली आहे. सर्वात पहिले तुम्हाला 15 मिनिटे नामजप करायचा आहे. असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि 15 मिनिटांनंतर कॉल कनेक्ट झाला आहे. त्यानंतर तुम्हाला मला तुमची इच्छा बोलायची आहे, तुमची जी काही प्रार्थना आहे, ती हळूवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायची आहे. आणि तुम्ही बघत राहा, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. भक्तांनो, यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण हृदय प्रेमाने, पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू देत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट वायासारखे पळून जाऊ देत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाळांनो, माझं काम आहे तुम्हाला मार्ग दाखवणं. त्या मार्गावर चालणं हे तुमचं कर्म आहे आणि ते तुला ठरवायचं आहे. तू जर आम्ही सांगितलं रस्त्यावर चाललास तर तुझंच भलं होणार आहे, नाही तर बस रडत नशिबाला दोष देत. आम्ही संधी सर्वांना देतो. त्या संधीचं सोनं करायचं की राख, हे सर्वस्वी तुमच्यावर असतं. कितीही खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर. हा मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुझं सर्व चांगलंच होणार आहे. जर तुझी नियत साफ आहे तर सर्व तुझ्या मर्जी सारखंच होणार. अरे, आम्ही सांगितलेलं थोडं थोडं जरी कळलं तरी माणसाचं बरंच साध्य करू शकतो. असा कसा म्हणतोस की स्वामी मार्ग सापडत नाही? जेव्हा आपल्या नाकात, तोंडात पाणी जातं तेव्हा आपण प्रयत्न करतो ना, तेव्हा चालतं ना डोकं. मग आत्ता पण चालू. अरे, तुझ्याकडून संकल्प करून घेणार ही आम्हीच आणि तो संकल्प पूर्ण करून घेणार ही आम्हीच. त्यामुळे निश्चिंत रहा. तुला प्रत्येक गोष्टीची घाई आहे, थोडा संयम ठेव. योग्य वेळ येऊ दे, तेव्हाच सर्व काही सुरळीत होईल. ज्याचं कर्म उत्तम त्याला फळही उत्तमच. आम्ही जरी काही नाही केलं तरी तुझ्या चांगुलपणाची पुण्याई तुझं कल्याण करणारच आहे. एखाद्या वेळी आम्ही तुझ्यासोबत नसलो तर समजून जा, आमचं नसणं सुद्धा तुझ्या भल्यासाठीच आहे. जे तुझं आहे ते कधीच कुठे जात नाही आणि गेलं तरी ते फिरून तुझ्यापाशी येतं. एक दिवस तुला याचा प्रत्यय येईल. तुझ्या आयुष्यातल्या प्रवासाच्या प्रत्येक पावलावर आमची सोबत असेल तुला. आणि लक्षात ठेव, आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणीही नसतो. त्यामुळे त्याचं ऐकावं. जे जे होतंय त्याला सामोरी जात राहा. माणसाकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. जे जे लागतं ते सगळं आम्ही त्याला दिले. आता जर या सगळ्यांचा वापर करूनही यश जर नाही मिळालं तर आम्ही येणार नाका. उगाचच कृपा करून तुम्हाला ऐतुबा करू. बाळांनो, दोष टपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. आपल्या समोर जे असतं त्यात समाधान मानता काहीतरी भव्य, दिव्य मिळावं अशी आशा असते. आणि मग अशी हातबल रूप घेते आणि स्वप्नात लील प्रत्यक्षात आलं नाही म्हणून समोर जे आहे तेही नको वाटायला लागतं. तेही गोड लागत नाही, आवडू लागत नाही. बाळ आहे त्यात समाधानी रहा. बाकी तुमच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इथे बसलोच आहे. लक्षात ठेव, तू अबला नाहीस, तबला आहेस. आणि मनाशी ठरवलं तर तू काहीही करू शकतेस. बाळा, ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल, भीती वाटेल तुला, जगावंसं नको वाटेल, त्यावेळी स्वतःच्या मनाला एक सांग की मी स्वामींचा शिष्य आहे आणि स्वामी प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी आहेत, कारण स्वामी माझी काळजी घेणारे आई आहेत. घाबरू नकोस, मी कायम तुझ्या सोबतच आहे. अगं, तुला आमच्या स्थानावर यायला बंदी आहे, पण आम्ही तर येथे येऊ शकतो. जेव्हा भक्ताचे ईश्वराकडे जाण्याचे मार्ग बंद होतात तेव्हा ईश्वर स्वतः भक्ताकडे येतो. एवढं लक्षात ठेव. बाळा, आयुष्य जगताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. मृत्यू हे अट सत्य आहे. त्याला कधीही घाबरायचं नाही. मृत्यूनंतर सोबत आपण काही घेऊन जाणार नाही. त्यामुळे या अशा गोष्टींच्या मागे पडायचं नाही. जसे तुमचे कर्म राहतील तेच तुम्हाला परत मिळतील, त्यामुळे नेहमी सत्कर्मच करायचे. जेथे समस्या असतील तेथूनच तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल.
फक्त थोडंसं लक्ष देऊन बघा. समाधानी मन हे आनंदित जीवनाचं सूत्र आहे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुमचं आयुष्य सुखाने भरेल. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजूतदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आज आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा. आपलं मन सकारात्मक असेल आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. लक्षात ठेवा, मन चिंती ते वैरी चिंती आणि आपण जे बघतो, ज्याचा विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडतं. अशात वाईट विचार का करायचा? मग बाळा, तू निमित्त होणार आहेस एका खूप मोठ्या बदलाचा. तुला आता नाही कळणार, पण वेळ आली की आम्ही तुला नक्की सांगू. हा पण तोपर्यंत लढत रहा. बाळा, दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असं म्हणत जा. मग बघ, तू तसाच होशील. कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देत जे तुम्ही बोलता. स्वामी सांगतात, बाळा, संयम ठेव. आयुष्यात काही गोष्टी वेळ ह्या घेतातच. चमत्कार पाहायचा असेल तर संयम ठेवावाच लागेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमचा किमती वेळ वाया घालवू नका. लक्षात ठेवा, अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्या आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगलं वागलो तरी समोरचा आपल्यामध्ये चुका शोधत असतो. तू या व्हिडिओपर्यंत आला आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतो, जर तू ठरवलंस ना तर सगळं शक्य आहे. स्वतःला कधी कमी समजू नकोस, कारण जे तुला जमतं ते कोणाला जमत नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. जे ठरवलं आहेस त्यावर मेहनत कर. बाकी कसलाच विचार करू नकोस, कारण मला माहित आहे तू लवकरच यशस्वी होणार आहेस. तू फक्त आम्हाला रोज फुल अर्पण कर. बाकी आम्ही ठरवू काय करायचं ते. बाळा, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नकोस, कारण माणसं तुला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुझी नाही. कर्मांपासून कोणीही कोठेही पळून जाऊ शकत नाही. कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं, हाच कर्मांचा सिद्धांत आहे. बाळांनो, प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ माझा आहे, तुमचा नाही. कोणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कोणाच्या बोलण्याने बसू नका. आपल्या आयुष्याचा थाटा जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो जळेल. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा सुद्धा केली नसेल. तोच काळ, तीच वेळ आता तुझ्या सुद्धा आयुष्यात येईल. आपण जी काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहावा. ते जे देतील, त्यांनी जे काही आपल्याला दिले आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जातीत, धर्मात आहात, गरीब, श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींनी मला काहीही घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भावाने, या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून स्वतःहून मी तुमच्याकडे धावत येतो.
अरे, एवढं हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांना खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात. लक्षात ठेवा, माणूस सर्व काही कॉपी करू शकतो, पण नशीब नाही. म्हणून जे तुमच्या नशिबातला आहे ते तुम्हालाच मिळणार. कोणी कितीही खेळ केला, कोणी कितीही तांडव केला, तरी जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार. म्हणून ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाचा द्वेष असावा, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कोणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. स्वामी पाहत आहेत तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमची वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म, त्यामुळे निश्चिंत रहा. बाळांनो, माझ्या सेवेनं तुमचं सगळं आयुष्य बदलून जाईल. विश्वास ठेवा. फुल उमललं की त्याच्या वासाने मधुमाशी त्याच्या जवळ येते. अगदी तसं तुमच्या गुणांमुळे जग तुमच्या गुणगान गाऊ लागतं. सर्व स्वप्नांचा त्याग करा काहीतरी वेगळं करण्यासाठी. जसं रामाने बरंच काही कमावलं होतं, श्रीराम होण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. तुझ्यासोबत कोणी वाईट वागतोय किंवा कामापुरतं गोड बोलतोय, नंतर तुम्हाला ते लोक विसरून जातात. हे तुमचं प्रारब्ध आहे. गेल्या जन्मात ते तूच संपवलं आहेस, पण तू त्या लोकांना वाईट विचार करून स्वतःच कर्म वाईट करून घेऊ नकोस. माझं लक्ष आहे. तू काहीतरी काळजी करू नकोस. जेव्हा तुला वाटेल की सहन करण्याच्या पलीकडे आहे, ना स्मरण कर, सर्व काही माझ्यावर सोड. सर्वांचा हिशोब माझ्याजवळ आहे. लक्षात ठेवा, बाळांनो, जीवनाच्या कुरुक्षेत्रावर जर आपली निवड चुकली तर कर्ण बनता आलं पाहिजे. ना सन्मानाची अपेक्षा, ना अपमानाची भीती. ज्या वाटांनी कुठेही पोहोचण्याची शक्यता नसते, अशा वाटा योग्य वेळी बंद करणं केव्हाही चांगलं असतं. सगळीकडे काळोख असला तरी एकदा पुन्हा नीट बघ, कदाचित तुम्हीच तो उजेड असाल. बाळा, किती काळजी करत आहेस? मी सोबत असताना तू कशाला घाबरतोस? तुझ्यासोबत मी काहीही वाईट घडू देणार नाही. तू निश्चिंत रहा आणि फक्त विश्वास ठेव. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ देत, पण तुम्ही कधीच तुमचा चांगुलपणा सोडू नका. थोडा उशीर जरी लागला असला तरी शेवट नेहमी सत्याचाच होतो. सुख मिळालं तर उपभोगायचं, मिरवत नाही बसायचं, आणि दुःख मिळालं तर पचवायचं, तर गिरवत नाही बसायचं. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी क्रांतिकारी व्हावं लागलं तरी त्यापासून मागे हटू नका. याचा सरळ अर्थ असा आहे की गरजेनुसार स्वतःला बदल करा आणि समाजाचा विचार न करता आपले काम पूर्ण करा. परिणामाची चिंता करू नको. सत्याचा चांगला मार्ग नेहमी कठीणच असतो, त्यामुळे अशा मार्गाने चालताना मनुष्य वारंवार चिंतित होतो. मन व्याकुळ बनतं, चिंता आणि अस्वस्थता यामुळे वाईट परिणाम होतो. माणसाचे कामावर लक्ष लागत नाही. यामुळे आपल्या कार्यक्षेत्रावर परिणाम होतो, म्हणून चिंता करू नकोस. जे घडेल ते उत्तमच असेल. तू माझे नामस्मरण करतो, त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझं नामस्मरण चिंतन करतो, त्याला चिंता करण्याची गरज भासत नाही. निराश होऊ नकोस, चमत्कार हा शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. विश्वास ठेव. आज स्वामींकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो, तेव्हा माझं मन व्याकुळतेने तुझा ध्यावा करतो. आणि हे आई, तेव्हा तू क्षणात विलंब न करता लगेच धावत येतेस आणि मला संकटातून बाहेर काढतेस. हे गुरुराया,
आमची तोडी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे. हे माऊली, असेच आम्हाला बालकांवर प्रेम कर. आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणीही नाही. जेव्हा सर्व काही अशक्य दिसतं, तेव्हा तो तुझ्यासाठी मार्ग तयार करेल. तुम्ही स्वातंत्र्य, समृद्धी आणि विपुलतेच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात, ज्याचा तुम्ही यापूर्वी कधीही अनुभव घेतला नव्हता. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती दररोज वाढेल. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या नातेवाईकांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल. बाळांनो, मी तुमची प्रार्थना ऐकली आहे. मी तुझा अश्रू पाहिला आहे. तू खूप दुःखात आहेस. मला माहित आहे की तू काय करत आहेस. मी तुझ्यासमोर आलो आहे. आता चिंता करणं सोडून दे आणि हा संदेश ऐकला आहेस तर निश्चितच तुला यश मिळणार आहे. काहीच दिवसात तुझ्या नशिबाचे फासे नाही बदलले तर बोल. आता तुझ्या आयुष्यातलं भयंकर दुःख, चिंता, भीती, दारिद्र्य सर्व काही जळून जाईल. देवाकडे केलेली तुझी प्रामाणिक प्रार्थना दुर्लक्षित झाली नाही. त्याला तुमच्या मनात काय आहे ते जाणवलं आहे. तुमचे दुःख, गोंधळ आणि तणावाचे वजन स्वामी आईला माहीत आहे आणि ते आता सर्व काही नष्ट करणार आहेत. या क्षणी तुझ्या मनातील इच्छा देवाला सांग. देव तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नियोजन करत आहे. ती नोकरी असू शकते, लग्न असू शकतं किंवा अजून आनंदाची गोष्ट असू शकते. बाळांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक योजना आहे. खरं तर म्हणूनच तुम्हाला पुन्हा उत्साहित होण्याची गरज आहे, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेली योजना तुम्ही कधीही विचार करू शकत नसताल अशी आहे. तू निश्चिंत रहा, तुझा पुढचा आशीर्वाद तुला आश्चर्यचकित करेल, कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना ऐकत आहे आणि तुझी प्रार्थना लवकरच पूर्ण केली जाणार. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयंभक्त प्रारब्ध खडवी हिमाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.